शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून जाण्यास नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता आठवड्याहून जास्त काळ बाजार समितीचे कामकाज राहणार बंद. बघू शकता, शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने एप्रिल महिन्यापासून कांद्याची साठवणूक केली आहे, मात्र उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. त्यातच वातावरणीय बदलामुळे कांदा सडू लागला आहे. दुसरीकडे वजनात देखील घट होत आहे. अशा परिस्थितीत सणासुदीला व रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी कांदा विक्री करत आहे. मात्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दिवाळी दरम्यान आठवड्यापेक्षा जास्त दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होऊन आवक मंदावण्याची शक्यता आहे. सप्टेंबर अखेर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी यंदा अंधारात आहे. हातात पैसा नाही, पंचनामे झाले, मात्र अनेकांनी खात्यात मदतीची रक्कम जमा नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. सण कसा साजरा करायचा हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. मात्र कांद्यासाठी देशभरात ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्या 17 ऑक्टोबरपासून लिलाव बंद असून तर थेट 27 ऑक्टोबर रोजी लिलाव सुरू होतील. दिवाळीच्या दरम्यान 10 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत आलेला कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत मोठी वाढ या ठिकाणी झालेली आहे. आपत्कालीन परिस्थितीत व इतर मंजूर टंचाई सारख्या इतर प्रश्नावर 3 दिवसापर्यंत बाजार समिती बंद राहिल्यास शेतकऱ्यांना अडचण होणार नाही. शेतकरी तात्काळ काही पर्याय शोधतात. मात्र जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती दिवाळीच्या निमित्ताने बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी करायचे काय हा प्रश्न आहे. व्यापारी अर्जावरून अनेक ठिकाणी बाजार समित्या सुट्ट्या जाहीर झालेल्या केल्याने संचालक मंडळ कोणत्याही हितासाठी काम करत आहे हा सवाल उपस्थित होत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तर भेटूया पुढील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.